पुण्यामधील चतुरसिंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील गोखलेनगरमध्ये मित्रांनीच मित्रावरती हल्ला केला आणि यामध्ये हर्ष जाधव याचा मृत्यू झालेला आहे। स्थानिकांनी आणि मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार असंही सांगितलं जातं की या मित्रांमध्ये एका मुलीवरून वाद होता। ही मुलगी कोण होती आणि यांचा वाद काय होता याचाही पोलीस तपास करत आहेत। 2 दिवसांपूर्वी हर्ष याने एका आरोपीच्या घरासमोर जाऊन राडा घातला होता आणि याचाच राग मनात धरून आरोपींनी हर्ष जाधव त्याच्या घराच्या बाहेर एका रिक्षामध्ये बसलेला असताना मध्यरात्री 3-3:30 वाजता हे आरोपी तिथं आले। त्यांनी त्याला रिक्षातून बाहेर खेचलं आणि त्यानंतर त्याच्यावरती हल्ला सुरू केला। आरोपींनी हर्ष जाधव याच्यावरती हल्ला चढवला होता। याच हल्ल्यामधील एक फटका हर्ष जाधव याच्या कानाच्या शेजारी बसला आणि कानातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि त्यानंतर तो खाली कोसळला। आपण केलेला हल्ला खूप तीव्र होता हे समजल्यानंतर आरोपी तिथून फरार झाले होते आणि या आरडाओरड्यानंतर तिथले स्थानिक लोक जागे झाले। त्यांनी हर्ष याला लवकरात लवकर दवाखान्यामध्ये दाखल केलं होतं, परंतु उपचारापूर्वीच हर्ष याचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर आरोपी नवी मुंबई येथे पसार झाले होते। पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने आणि तांत्रिक तपास करून या 3ही आरोपींना नवी मुंबई येथून अटक केलेली आहे। अटक केलेल्या 3ही आरोपींची नावं प्रथमेश धोत्रे, मारुती देवकर, अभिषेक पवार अशी आहेत। पोलिसांनी यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि पोलीस याचा तपास करत आहेत की या घटनेमध्ये या तिघांच्या व्यतिरिक्त आणखी कोण होतं आणि या हल्ल्यामागचं प्रमुख कारण काय होतं। या सर्व घटनांचा तपास पोलीस करत आहेत, परंतु पुण्यामध्ये मित्रांनीच मित्रावरती हल्ला केला या सर्व गोष्टीमुळे तिथलं वातावरण तणावाचं झालेलं आहे।